असं चमचमीत भरलं वांग एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल इतकं चविष्ट भरलं वांग चुलीवरती तयार होणार आहे. यासाठी तव्यावर तेल गरम करायचं, यावरती सुकं खोबरं छानपैकी सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. कांदा चुलीमध्ये भाजायला घातलाय, कांदा भाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी छान भाजून होतात. आलं लसूण कोथिंबीरही तेलावर छान भाजून घ्यायची. आता छान गावरान वांगी घेतलेत, अगदी ताजी शेतातली वांगी आहेत, याची चव अप्रतिम अशी लागते. वांगी छानपैकी काटे काढून आणि 4 भागांमध्ये अशा पद्धतीने कापं करून घ्यायची. आता घेऊयात वाटण बनवायला. सुकं खोबरं, आलं लसूण कोथिंबीर आणि भाजलेला कांदा, या सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायच्या. आता यामध्ये काळं तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि 1.5 चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा. सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करायचं. हा तयार मसाला या वांग्यांमध्ये छान असा भरून घ्यायचा. आता घेऊयात फोडणी करायला. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. जिरीची खमंग फोडणी घालायची. आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. त्यावरती ही भरली वांगी घालायची. वांगी 2 मिनिटं परतून घेतली की राहिलेला सगळा मसाला घालून घ्यायचा. तर मसाला आणि वांगी किमान 3 ते 4 मिनिटं तरी वाफवून घ्यायची, छान परतवून घ्यायची. यामुळे वांग्याची टेस्ट खूप जास्त छान होते. त्यानंतर पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची, हवं असेल तर थोडंसं मीठ वरून घालू शकता आणि त्यानंतर झाकण ठेवून वांग किमान 10 मिनिटं तरी शिजवून घ्या. अतिशय चमचमीत असं हे भरलं वांग चुलीवरती तयार होतं. चवीला अप्रतिम असं लागतं. तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी.